चिखलदरे आहे त्याच्यात गवांबुरी घाटामध्ये. तुम्ही बघू शकता गाडीला फार तकलीफ घ्यावं लागत. जंगल या साईडला आहे का नाही, जबरदस्त जंगल आहे इकडं. पण आता पाऊस नसल्यामुळं झाडं जरा वाळून गेलेली, पण जर पाऊस झाला तर अख्खे टवटवीत राहत होते. तुम्ही पाहू शकता हे असे जबरदस्त खतरनाक रस्ता आहे. वळणाचा अतिशय मोठ्याला दर आहे त्या वांबुरी घाटाला. किती मोठ्याला दर आहे तिकडे. अतिशय नागमोडी वळणाचा रस्ता आहे वांबुरी घाट. आणि तुम्ही पाहू शकताय झाडांची खूप दयनीय अवस्था झालेली आहे. पाऊस नसल्यामुळे. परंतु असे म्हणतात की निर्जीवात सजीव करणारा परमेश्वर आहे आणि तीच म्हण या ठिकाणी खरी अर्थाने लागू होते. ज्यावेळेस पहिला पाऊस होतो त्यावेळेस या ठिकाणी अतिशय या झाडाला बारीक बारीक पालवी फुटते आणि हे झाडं जरी मृत दिसतात परंतु पहिल्या पावसात अतिशय तुम्हाला हिरवेगार दिसतात हे झाडं. आणि तुम्ही कधीही आता जर तुम्ही आले तर हे झाडं पाहून जाऊ शकता. आणि नंतर जर आले पावसाळ्यात तर या ठिकाणी हे झाडे तुम्हाला सतत हिरवेगार दिसणार. आणि या झाडांचे हे खूप चांगले वैशिष्ट्य आहे. आणि या ठिकाणी आम्ही वर आलेलो आहे. घाट फार समाप्त होत आहे. आणि या ठिकाणी साठी पण. आणि ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस घाटामध्ये अतिशय भारी प्रमाणात धबधबे येतात आणि पर्यटकही खूप येतात. रविवारची खूप गर्दी असते इथं. ज्या कोणाला यायचं असेल त्यांनी वांबुरी घाट अहिल्यानगरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप सुंदर घाट आहे. पाहता तुमचे मन समाधानी होईल. आणि या ठिकाणी खूप लांब लांबून पर्यटक येत असतात. ज्यावेळेस धबधबे चालू होतात त्यावेळेस इथं भरपूर प्रमाणात गर्दी असते. आणि वर आले का इकडे धार्मिक स्थळे बी आहेत. इकडं गोरक्षनाथ डोंगर तसेच इकडल्या साईडला आपली सीताची नाणी म्हटले जाते, खूप प्रसिद्ध आहे. आणि पुढे जात आता आपल्याला नगर रोड लागलेला आहे. आपण नगर रोडला चाललेलो आहोत.